बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी समोर येते। राज ठाकरेंच्या भाषणाला इतर राज्यातूनही मागणी। कर्नाटकमध्ये सभा घेण्याची मागणी। कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांची ही मागणी आहे। गणेश हुक्केरींचे वडील लढवतायत लोकसभा निवडणूक। निपाणी इथे सभा घेण्यासाठी लिहिलं त्यांनी पत्र। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहोत। राज ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सभा होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राबाहेर देखील राज ठाकरेंची सभा घेण्याची मागणी आता होताना दिसते। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत आहेत। वैदेही, साधारण काय अधिक माहिती मिळते? निश्चितच आपण जर बघितलं तर कर्नाटक राज्य सरकारचे मुख्य प्रतोद गणेश हुक्केरी आहेत आणि गणेश हुक्केरी यांचे वडील जे आहेत ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्याच ठिकाणी म्हणजे कर्नाटकाच्या जवळपास निपाणी येथे येऊन जे आहे ते राज ठाकरे यांनी आपलं सभा घ्यावी, आपल्या वडिलांसाठी सभा घ्यावी अशी इच्छा जी आहे ती गणेश हुक्केरी यांनी जी आहे ती पत्राद्वारे व्यक्त केलेली आहे। आणि मुख्य म्हणजे हे पत्रक जे आहे ते मराठी भाषेमधून जे आहे ते लिहिण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांनी निश्चितच या ठिकाणी येऊन सभा घेण्याची इच्छा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कारण ज्या पद्धतीचे राज ठाकरे सभा घेत आहेत किंवा स्क्रीनच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारच्या एकूणच कारभाराचा आढावा घेत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या बाहेर देखील जे आहे ते राज ठाकरे यांना सभेसाठी मागणी येत असल्याचं बघितलं जातंय। उत्तर प्रदेशामधून देखील राज ठाकरे यांच्या सभेसाठी मागणी येते, मात्र कर्नाटकामध्ये देखील अशा पद्धतीची मागणी आलेली सध्या बघायला मिळते। नक्कीच वैदेही, मात्र हुक्केरी यांच्या या पत्राला राज ठाकरे यांनी काही उत्तर दिलंय का? निश्चितच यांचं पत्रक जे आहे ते यांच्यापर्यंत आलेलं आहे, मात्र आगामी काही दिवसांचं शेड्यूल जे आहे ते राज ठाकरे यांचं आधीच ठरलं असल्यामुळे ही सभा नेमकी होणार आहे की नाही याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे। कारण कर्नाटकामध्ये त्याच परिसरामध्ये साधारण 29 तारखेला जी आहे ती निवडणूक आहे आणि 29 तारखेला मुंबईमध्ये देखील निवडणूक आहे आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मुंबईमध्ये देखील 4 सभा होणार आहेत आणि याच सगळ्या गोष्टी लक्षात घेता कर्नाटकमध्ये सभा घेणं जरा अवघड असल्याचं देखील सूत्रांकडून सध्या कळतंय। मात्र अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मात्र राज ठाकरे यांना आलेली बघायला मिळते। नक्कीच धन्यवाद वैदेही, तू दिलेल्या या माहितीबद्दल। आपण या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहत आहोत। राज ठाकरेंच्या भाषणाला इतर राज्यातूनही मागणी येताना आपल्याला दिसते। कर्नाटकमध्ये सभा घेण्याची मागणी हुक्केरी यांनी केली आहे। कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांची ही मागणी असल्याचं आपल्याला कळतंय आणि त्यांनी चक्क मराठी भाषेत राज ठाकरे यांना पत्र देखील लिहिलंय।